नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अनघा घरी सगळ्यांना म्हणत असते, आजी आप्पा सापडत नाहीयेत म्हणून आमची भूक मेलीये आणि तुमचीच खायची इच्छा कशी काय होतीये तेच कळत नाही. तर आरोही सुद्धा म्हणते, आजी आप्पा नाहीयेत तर घर किती रिकामं वाटतंय. कसलीच इच्छा होत नाहीये, कसलाच मूड होत नाहीये. तर ईशा म्हणते, एक मिनिट, तुम्ही दोघी अति करताय असं वाटत नाहीये का तुम्हाला? किती हा मेलोड्रामा, ते दोघं सुखात आहेत हे त्यांनीच सांगितलं ना आपल्याला. आणि यशने जेव्हा त्यांना व्हिडिओ कॉल केला होता तेव्हा तुम्ही होता ना तेथे, मग उगाच का फुकटची ओव्हर ॲक्टिंग. तर संजना म्हणते, एक्झॅक्टली, तुम्ही दोघी असं रिॲक्ट करताय जसं काय आय्यप्पा कायमचे निघून गेलेत. हे ऐकून अनिरुद्धला सुद्धा जरासा राग येतो आणि तो म्हणतो, संजना काय बोलतीयस तू हे? तर संजना म्हणते, तू मलाच का बोलतोयस? या दोघींकडे बघ ना, यांना बोल काहीतरी. तर अभि म्हणतो, अनघा एवढा वेळ मी ऐकून घेतलं, पण आता तुम्ही दोघी अति करताय. मला भूक लागली आहे, मला ब्रेकफास्ट हवा आहे. तर अनघा म्हणते, तुला हवा आहे तर तू बनवून घे. आणि ती ईशाकडे बघतच म्हणते, नाहीतर तुझ्या बहिणीला बनवून द्यायला सांग. तसंही प्रत्येक गोष्ट तुम्ही एकत्रच करता ना, मग हे सुद्धा दोघं मिळून करा. तर अभि म्हणतो, म्हणजे काहीही झालं तरी तू किचनमध्ये जाणार नाहीयेस? तर अनघा म्हणते, नाहीच जाणार. जोपर्यंत आजी आप्पा घरी येत नाहीत तोपर्यंत मी किचनमध्ये पाऊलसुद्धा ठेवणार नाही. आणि तुला जर माझ्याच हातचं खायचं असेल ना तर उठ आणि आजी आप्पांना शोधून घरी घेऊन ये. अभि जरा चिडचिड करत असतो तर लगेच अनिरुद्ध त्याला म्हणतो, अभि एक दिवस स्वतःच्या हाताने करून घेतलं तर काही बिघडत नाही. तर संजना म्हणते, फाईन ईशा, चल ग, आपल्याला हवं ते आपण बनवून घेऊ. यांना काय वाटतं यांच्या वाचून आमचं. तर तेवढ्यातच अरुंधती आणि यश तेथे येतात. त्यावेळी अनघा आणि आरोही लगेच त्यांना विचारतात, आजी आप्पा सापडले का? तर यश सांगतो, नाही सापडले, पण नक्कीच सापडतील. नितीन सर पण त्यांना शोधतायत. आरोही म्हणते, अरे पण आता खूप वेळ झालाय त्यांना घरातून जाऊन. अरुंधती म्हणते, हो ग, म्हणूनच तर काळजी वाटतीये. आता तर आप्पांचा फोनही बंद लागतोय. तर अनिरुद्ध म्हणतो, मी पोलीस स्टेशनला जाऊन आलोय, त्यांच्या कानावर घातले. दुसरीकडे कांचन आणि आप्पा एका वृद्धाश्रमामध्ये येतात. तर तेथील बाई त्यांना पाहून विचारते, आजी आजोबा तुम्हाला काही हवं आहे का? तर आप्पा म्हणतात, हो, थोडीशी चौकशी करायची होती आम्हाला. ती बाई म्हणते, बोला ना, काय मदत करू शकते मी तुमची? तर आप्पा म्हणतात, मला विचारायचं होतं की आम्हा दोघांना इथे राहता येईल का? म्हणजे हा वृद्धाश्रमच आहे ना? तर ती बाई म्हणते, हो, तुम्हाला राहता येईल इथे. तुमच्या वयाचे बरेच जण इथे राहतात. काहींना मुलांनी घराबाहेर काढले तर काही त्यांच्या घरच्यांना कंटाळून इथे आलेत. तुम्हा दोघांना इथे ॲडमिशन घ्यायची आहे ना? मग तुम्हाला एक फॉर्म भरून द्यावा लागेल. तर आप्पा म्हणतात, कसला फॉर्म? तर ती बाई म्हणते, त्यात तुमची सगळी माहिती लिहायची आहे. तुमचं वय, पत्ता, तुम्हाला कोणता आजार आहे का, आणि एखादा अल्टरनेटिव्ह नंबर द्यावा लागेल. तर आप्पा म्हणतात, ते सगळं ठीक आहे, परंतु पत्ता कशासाठी? तर ती बाई म्हणते, अहो, उद्या जर तुमच्या घरच्यांना काही कळवायचं असेल तर त्यांच्यापर्यंत आम्ही कसे पोचणार? काय आहे, आधी मुलंच वयस्कर लोकांना घराबाहेर काढतात आणि आम्ही सगळ्यांचा छान सांभाळ करतो आणि वयोमानाप्रमाणे त्यांना जर काही व्हायला लागलं तर त्यांची मुलं आम्हाला जबाबदार धरतात, आम्हाला खूप त्रास देतात. तेव्हा त्यांना त्यांच्या आईवडिलांची खूप काळजी वाटते. त्यापेक्षा आम्ही वेळेतच त्यांना कळवून मोकळे होतो. तुमचं काही सामान वगैरे नाही का? तर कांचन म्हणते, नाही हो, आमचं सगळं सामान चोरीला गेलं, पैसे, कपडे, मोबाईलसुद्धा. तर ती बाई विचारते, बरं ठीक आहे, तुम्हाला कोणाला फोन करायचा आहे का? तर कांचन म्हणते, हो, अरुंधतीला. तर तेवढ्यातच आप्पा म्हणतात, नाही नाही, आम्हाला कोणाला फोन वगैरे करायचा नाही आहे, कोणाचे नंबर माझ्या लक्षात नाही आहेत. तर ती बाई म्हणते, ठीक आहे, तुम्हाला आठवेल तेव्हा लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला इकडून फोन करता येईल. तर कांचन लगेच म्हणते, अहो, तुमच्या औषधाच्या गोळ्या त्याच बॅगेत होत्या ना, त्याचे नावं तरी लक्षात आहेत का? त्या तरी आणाव्याच लागतील ना? तर आप्पा म्हणतात, अगं, त्या गोळ्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कशा मिळतील? कांचन म्हणते, अरे देवा, आता मग? तर ती बाई म्हणते, अहो आजी, तुम्ही काही काळजी करू नका, इथल्या डॉक्टरांना दाखवता येईल आणि आजोबांची औषधंसुद्धा आणता येतील. तर कांचन म्हणते, मग ठीक आहे. तर ती बाई म्हणते, मी तुमच्यासाठी फॉर्म घेऊन आले, तुम्ही बसा. ती बाई फॉर्म आणण्यासाठी गेल्यानंतर कांचन आप्पांना म्हणते, आपली मुलं बाळं असतानासुद्धा आपल्याला इथे वृद्धाश्रमात राहायला लागतंय. देवाने ही काय वेळ आणली आपल्यावर? तर आप्पा म्हणतात, असं नको म्हणूस कांचन, उलट देवाने या लोकांना वृद्धाश्रम सुरू करण्याची सुबुद्धी दिली, म्हणून आज आपल्यासारख्या म्हाताऱ्या लोकांची सोय तरी होते. तर कांचन म्हणते, खरं आहे तुमचं, पण आपल्याला कोणी हाकलून दिलं नाहीये, आपण स्वतःहून घर सोडून आलोय. तर आप्पा म्हणतात, कारण आपली त्यांना अडगळ होत होती म्हणून. कांचन, अगं, अनिरुद्धने आपल्याला एक प्रकारे घराबाहेरच काढले. त्याने आपल्याला हाताला धरून घराबाहेर काढण्याची वाट बघायची होती का आपण?
तर कांचन म्हणते नाही तसं नाही. तर आप्पा म्हणतात मग कसं? कांचन अगं इथल्या लोकांकडे बघ, त्यांचं आणि आपलं दुःख सारखंच आहे. अगं त्यांच्या मुलांना ते उपयोगशून्य वाटतात, पण ते बघ इथे कसे एकत्र राहतायत. आपणही त्यांच्याबरोबर आनंदात राहू. निदान इथे आपल्याला कोणी त्रास तरी देणार नाही. तिकडे रोज जो मनस्ताप होत होता ना तो तरी वाचेल. कांचन म्हणते ते तर आहेच, पण अहो आपल्याकडे 1 रुपयासुद्धा नाहीये. इथे कसे राहणार आपण? यांनी जर इथे राहण्याचे पैसे मागितले तर? दुसरीकडे सुलेखाताई अरुंधतीला समजावत असते. ती म्हणत असते काही काळजी करू नकोस. माझ्या माहितीतल्या सगळ्या आश्रमांमध्ये मी सांगून ठेवलेलं आहे. आप्पा आणि कांचनताई जर तिथे गेले ना तर लगेच कळेल आपल्याला. तेवढ्यातच नितीन तेथे येतो आणि तो अरुंधतीला विचारतो आप्पांचा फोन तरी लागला का? तर अरुंधती म्हणते नाही हो, फोन लागतच नाहीये. तर नितीन म्हणतो त्यांचा फोन डिस्चार्ज झाला असेल का? म्हणजे या सगळ्या गडबडीत असं होऊ शकतं की ते चार्जर न्यायला विसरले असतील. अरुंधती म्हणते मला सारखं वाटतंय काहीतरी गडबड आहे. म्हणजे त्यांचा फोन चोरीला गेला असेल तर? वयस्कर जोडपं आहे, एकटं आहे म्हटल्यानंतर चोर फायदा घेणारच ना. तर सुलेखाताई म्हणते अरुंधती असे विचार नको करू तू. हे असे विचार करायला लागले ना तर त्याला काही अंतच नाहीये. मग तुझ्या मनात काहीही येईल आणि तेच तुला खरं वाटायला लागेल. अगं आपण पोलीस कंप्लेंट सुद्धा केली आहे ना. पोलीस नक्की आप्पांना आणि कांचनताईंना शोधून काढतील. तर नितीन म्हणतो मी आज पुन्हा पोलीस स्टेशनला जाऊन आलो. त्यांनी सुद्धा सगळे हॉस्पिटल्स पालथे घातले परंतु काही खबर नाही. तर अरुंधती म्हणते तसं काही नसूच दे. आई आप्पा सुखरूप असू देत. तर सुलेखाताई म्हणते नक्की ते सुखरूप असतील. त्यांना फार मोठा मानसिक धक्का बसला असणार ग. विचार कर ना, या वयात आपल्या मुलाने फसवल्यानंतर काय वाटत असेल त्यांना. तर अरुंधती म्हणते आणि ते एकही शब्द न बोलता निघून गेले. केवढा मोठा आघात झाला असेल त्यांच्या मनावर. तर सुलेखाताई म्हणते मला खरंच कमाल वाटते त्या दोघांची, म्हणजे संजनाची आणि त्याहीपेक्षा जास्त अनिरुद्धची. स्वतःच्या वडिलांना फसवून त्यांच्या सह्या घ्याव्यात हे त्यांच्या मनात तरी कसं आलं? तर नितीन म्हणतो हो ना, केवढा मोठा फ्रॉड आहे हा. तर अरुंधती म्हणते हो, पण आपण ते कोर्टात सिद्ध करू शकत नाही ना. आणि ती सुलेखाताईंना विचारते काही करता येईल का हो? तर सुलेखाताई म्हणते त्यासाठी मला आधी आप्पांबरोबर बोलावं लागेल. म्हणजे त्यांच्या सह्या कधी, कुठे, कोणत्या परिस्थितीमध्ये घेतल्या हे मला त्यांना विचारावं लागेल. सगळे पेपर्स एकदा नीट तपासून घ्यावे लागतील. आप्पांशी बोलल्याशिवाय मी काही सांगू शकत नाही. तर नितीन म्हणतो बघूया, एकदा आप्पा आणि कांचनताई सापडल्या ना की मग या प्रकरणाचं सुद्धा बघूया. आणि अरुंधती म्हणते मी येते. तर सुलेखाताई विचारतात आत्ता कुठे निघालीस? तर अरुंधती म्हणते आई आप्पांना भेटल्याशिवाय मला काही स्वस्थ बसवणार नाही. आणि अरुंधती तेथून निघून जाते. अनघा आणि आरोही सुद्धा आजी आप्पांना शोधत असतात. तर त्या एका बाईला त्यांचा फोटो दाखवून विचारतात तुम्ही यांना कुठे पाहिलं आहे का? तर ती बाई म्हणते हो, मी यांना पाहिलंय. काल रात्री हे दोघे या देवळात होते. हे ऐकून तर अनघा आणि आरोहीला खूप आनंद होतो आणि त्या लगेच त्या गुरुजींना विचारण्यासाठी मंदिरात येतात. त्यावेळी अनघा त्यांना त्या दोघांचा फोटो दाखवून विचारते हे दोघे इथे होते काल रात्री असं समजलं? तर गुरुजी म्हणतात हो, काल दोघे ते इथेच होते, पण सकाळी उठून निघून गेले. त्या दोघांचं सामान चोरीला गेलं, फोन कोणीतरी चोरला. देवळात सुद्धा हल्ली ना लोक चोरी करायला लागलेत, कशाचीच भीती राहिली नाही. देवाला पण घाबरत नाही म्हणजे काय? तर आरोही विचारते म्हणजे त्यांच्याकडे असलेलं सगळं सामान चोरीला गेलं? तर गुरुजी म्हणतात हो ना, बिचारे घरातून पण हाकलून दिलेलं दिसतंय त्यांना. तर अनघा विचारते ते इथून कुठे गेलेत हे तुम्हाला काही माहिती आहे का? तर गुरुजी म्हणतात नाही, ते मला काहीच माहिती नाही, पण दोघे खूप त्रासले होते, थकले होते. ज्यांनी त्यांच्यावर ही वेळ आणली आहे ना त्यांना देव कधीच माफ करणार नाही, तो सगळं बघतोय. असं म्हणून गुरुजी तेथून निघून जातात. तर अनघा आरोहीला म्हणते म्हणून त्यांचा फोन लागत नव्हता ग. तर आरोही म्हणते पण आता त्यांच्याकडे काहीच नाहीये, ना पैसे ना कपडे. तर अनघा म्हणते माहीत नाही आता ते दोघे कुठे जातील, काय करतील. आप्पा आणि कांचन इकडे वृद्धाश्रमामध्ये फॉर्म भरून देतात आणि विचारतात आता आम्ही इथे राहू शकतो ना? तर ती बाई म्हणते काय झालं आजोबा, तुम्हाला काही शंका आहे का? तर आप्पा म्हणतात नाही तसं नाही, पण इथे राहण्याचे पैसे. तर ती बाई म्हणते ते नसले तरी चालतील. ती बाई सांगते आपल्या इथे जे लोक येतात ना त्यांना सगळ्यांनाच पैसे देऊन राहणं जमत नाही. ज्यांना पैसे देऊन जमत नाही ना ते इथे श्रमदान करतात. तर आप्पा विचारतात म्हणजे नेमकं काय करतात? तर ती बाई म्हणते म्हणजे इथली सगळी कामं करतात. म्हणजे वेगवेगळ्या वस्तू बनवतात, विणकाम, सुतारकाम, काही बायका तर पापडसुद्धा लाटून देतात. आणि आम्ही या सगळ्या वस्तू बाहेर विकतो, त्याचं प्रदर्शन बनवतो. लोक ती वस्तू विकत घेतात आणि त्यातून मिळणारा पैसा आम्ही आश्रमासाठी वापरतो. तर कांचन म्हणते अरे वा, हे छान आहे.
म्हणजे आमच्याकडे पैसे नसले तरी आम्ही इथे राहू शकतो. तर ती बाई म्हणते, हो राहू शकता. इथे सगळी आवडीने कामं करतात. या सगळ्या कामातून तुम्हाला विरंगुळाही मिळतो आणि करमणूकसुद्धा होते. तर आप्पा म्हणतात, हो हो आम्ही सुद्धा नक्की काहीतरी करू. आम्हाला सुद्धा फक्त बसून राहायला आवडणार नाही. तुम्ही काहीही काम सांगा. तर कांचन म्हणते, हो अगदी काहीही सांगा, आम्ही सगळं करायला तयार आहोत. तर ती बाई म्हणते, ठीक आहे सांगते तुम्हाला. त्याआधी चला मी तुम्हाला तुमची रूम दाखवते. दुसरीकडे यश आणि अनिश एकत्र बसलेले असतात. त्यावेळी यशच्या डोळ्यात अश्रू पाहून अनिश त्याला विचारतो, काय झालं यश? तर यश म्हणतो, मला आजी आप्पांची खूप आठवण येते. त्यांच्याशिवाय घर वाटतच नाहीये. त्यांच्याशिवाय राहायची सवयच नाहीये मला आणि मला ती सवय करूनही घ्यायची नाहीये. मला ते माझ्या जवळ हवेत, नाहीतर मला वेड लागणार आहे. काहीही करून मी त्यांना परत घेऊन येणार आहे आणि त्यांनी जर माझं ऐकलं नाही तर ते जिथे कुठे असतील तिथे जाऊन मी त्यांच्याबरोबर राहणार आहे. त्यांच्याशिवाय नाही राहू शकत मी. तर अनिश म्हणतो, यश मला तुझी सिच्युएशन समजतीये. आजी जेव्हा मला सोडून आश्रमात राहायला जाणार होती ना, तेव्हा माझं सुद्धा असंच झालं होतं. पण तू काळजी करू नकोस. आजी आणि आप्पा नक्की परत येतील. आत्ता माझी आजी आणि नितीन अंकल त्यांना शोधतायत आणि त्यांच्या भरपूर ओळखी आहेत. मग आपल्याला त्यांचा पत्ता लवकर लागेल. तर यश म्हणतो, तसं जर झालं ना तर तू मागशील ते मी देईन तुला. फक्त आजी आप्पा लवकर घरी येऊ देत. तर अनिश म्हणतो, ते नक्की परत येतील यश. चल आपण नितीन अंकलला जाऊन भेटू. त्यांच्याकडे काही अपडेट आहेत का बघू. तर यश म्हणतो, अरे त्यांच्याकडे काही अपडेट्स असते तर त्यांनी कळवलं असतं आपल्याला. तर अनिश म्हणतो, ठीक आहे पण जाऊन भेटूया तरी. आणि त्यानंतर आपण दोघं मिळून आजी आप्पांना शोधूया. इकडे ती बाई वृद्धाश्रमामध्ये आजी आप्पांना त्यांची खोली दाखवते आणि त्यांना म्हणते, आज तुम्ही दमले आहात ना, आज आराम करा. जेवणाची वेळ झाली की मी तुम्हाला सांगते. आणि ती तेथून निघून जाते. तर आप्पा म्हणतात, तशी बरी आहे ना खोली? तर कांचन म्हणते, अहो किती दिवस राहायचं आपण इथे? मरेपर्यंत का? तर आप्पा म्हणतात, हो. तर कांचन म्हणते, अहो आपल्या पोटचा मुलगा असताना आपण आश्रमात का राहायचं? आणि आपलं कार्य कोण करणार? आश्रमातले लोक. तर आप्पा म्हणतात, कांचन तुला पोटचा मुलगा अजूनही आपला वाटतो? अगं आता तरी डोळे उघड. नको त्या संसारामध्ये अडकूस. हे बघ कांचन, आता आपण फक्त आपल्यासाठी जगायचं. या जगात आपलं कोणीच नाहीये असं समजायचं. तर कांचन म्हणते, अहो असं का म्हणताय? एवढं मोठं कुटुंब आहे आपलं. मुलं, सुना, नातसुना, पतवंड एवढे सगळे आपले असताना त्यांना सोडून कसं जगायचं? तर आप्पा म्हणतात, अगं जगू की. आपल्याशिवाय आपल्या मुलांना जरा त्यांच्या मनासारखं आयुष्य जगू दे ना. त्यांना समृद्धीच्या जागी टॉवर हवा आहे ना, मग बांधू दे. यापुढे आपण त्यांच्या आयुष्यात अजिबात दखलंदाजी करायची नाही. आणि कसं आहे ना कांचन, एका ठराविक वयानंतर मुलांना म्हातारी फोटोतच चांगली वाटतात. तर कांचन म्हणते, उगाच काहीतरी बोलू नका. अरुंधती, यश, अनघा, आरोही यांना आपण हवे आहोत. जानकीसुद्धा आपली वाट पाहत असेल हो. मी काय म्हणते, तुमचा अनिरुद्धवर राग आहे मान्य आहे मला. पण अरुंधतीचं काय? तिला आपल्याला भेटण्याची इच्छा असेल तर आपण कुठे आहोत हे तिला कळायला हवं. तर आप्पा म्हणतात, त्याची काही गरज नाही. अरुंधतीच्या डोक्याला आधीच काही कमी ताप आहेत का? त्यात आपली भर कशाला? आता आपण समृद्धीमध्ये राहणार नाही म्हटल्यावर ती आपल्याला तिच्या घरी घेऊन जाणार. कांचन, यापुढे आपण कोणावरही भार बनून राहायचं नाही. तर कांचन म्हणते, तुम्ही म्हणताय ते एकीकडे पटतंय मला, पण आपल्या कुटुंबाला सोडून जगणं जमणार आहे की नाही हे कळत नाही मला. तर आप्पा म्हणतात, अगं जमेल की. सवय झाली ना की सगळं आपोआप जमतं आणि हे आयुष्यसुद्धा सुंदर वाटायला लागेल. कांचनला पाणी हवं असतं, रूममध्ये पाणी नसतं, त्यामुळे आप्पा म्हणतात, मी घेऊन येतो. त्यावेळी त्याच आश्रमामध्ये सुलेखाताई आणि नितीन आजी आप्पांची माहिती काढण्यासाठी आलेले असतात आणि आप्पा त्यांना पाहतात. तर नितीन म्हणतो, आम्हाला थोडीशी माहिती हवी होती. इकडे 1-2 दिवसामध्ये नवीन कोणाची ॲडमिशन झाली आहे का? त्यावेळी सुलेखाताई म्हणते, निशा मी तुला जे काही आहे ते स्पष्टच सांगते. माझ्या सुनेचे आईवडील घरातून निघून गेलेत. म्हणजे त्यांनी फोन करून कळवलंय की ते जिथे कुठे आहेत तेथे सुखरूप आहेत म्हणून. तरीसुद्धा आम्हाला घरच्यांना काळजी वाटतेच ना. त्यामुळे ते जर इथे आले ना तर आम्हाला प्लीज कळव. आणि नितीन तिला त्या दोघांचा फोटो दाखवतो. तर आप्पा तिकडून तिला असं खुणावतात की आमच्याबद्दल काही सांगू नकोस. त्यावेळी ती सांगते की ते इथे नाहीत आले. तर सुलेखाताई म्हणते, जर ते इकडे आले तर लगेच आम्हाला कळव. आणि ते दोघे तिथून निघून जातात. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, कांचन आणि आप्पा रस्त्याने जात असताना आप्पांचा तोल जातो आणि आप्पा खाली पडतात. त्याचवेळी पाऊस सुरू होतो. तर अरुंधती छत्री घेऊन येते आणि अरुंधती त्या दोघांना म्हणते, ज्या मुलाला तुम्ही बोटाला धरून चालायला शिकवलं त्याच मुलाला आता हाताला धरून बाहेर काढण्याची वेळ आली आहे. नाही जर मी तुम्हाला तुमचं घर परत मिळवून दिलं ना तर अरुंधती नाव लावणार नाही.
तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.